विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला चालू घडामोडीवरती प्रश्न बघायला मिळतात आणि चालू घडामोडी या अतिशय बारकाईने किंवा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत जा. बिलकुल या विषयाला तुम्हाला कंटाळा करून चालणार नाही, कारण या विषयाशिवाय जी केमध्ये तुम्हाला मार्क्स वाढू शकत नाही आहेत. कारण काही प्रश्न हे चालू घडामोडीच्या आधारावरच बनवलेले असतात, म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शौर्य अकॅडमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काय करत आहोत, तर वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काय विद्यार्थ्याला अनुसरून असे जे काय लेक्चर्स आहेत ते येणाऱ्या काळामध्ये घेऊन येणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जी केचा स्कोर वाढावा आणि आपल्या चालू घडामोडीमध्ये जास्तीत जास्त चांगलं मटेरियल यावं यासाठी नेहमी आपण तत्पर आहोत. आणि राहिलेले जे काय लेक्चर्स आहेत ते मी पटापट अपलोड करणार आहे. त्यासाठी हे सगळे लेक्चर व्यवस्थितरित्या तुम्ही बघा. आणि आपल्या अकॅडमीमध्ये 2 नवीन बॅच आपण सुरू केलेले आहेत आणि या दोन्ही नवीन बॅच विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्याला डोक्यात ठेवून आपण तयार केलेल्या आहेत. आणि परत नवीन बॅच आपल्याकडे तयार होणार आहेतच. त्यासाठी आवर्जून तुम्ही आपल्या अकॅडमीला प्रवेश घ्या. तुम्हाला जर शक्य असेल तर निश्चितच शौर्य करिअर अकॅडमी, नाशिक, अशोक स्तंभ, मेयर सिग्नल जवळ बिझनेस बँकेच्या वरती तुम्हाला या ठिकाणी ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल. त्यामुळे आपल्या अकॅडमीला तुम्ही निश्चितच संपर्क साधावा. आणि हा पहिला जो काय प्रश्न आहे हा प्रश्न आपण व्यवस्थित बघणार आहोत. मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांचं दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यापैकी ही एक लेक्चर, कोणत्या राज्यामध्ये भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनिया नायट्रेट बनवणारा प्रकल्प उभारला जात आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर ओडिसा असणार आहे. काय उत्तर असणार आहे? ओडिसा असणार आहे, लक्षात ठेवा. आणि आता पुढे जाऊयात. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या कंपनीने MAI म्हटलंय बरं का, लक्षात राहू द्या. हे कसं आहे, MAI आहे. आणि हे जे MAI या नावाने AI मॉडेल्सची मालिका लॉन्च केलेली आहे. तर ते कोणती कंपनी आहे ती, तर MAI म्हटलंय बरं का, लक्षात राहू द्या. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर मायक्रोसॉफ्ट आहे. बघा, मायक्रोसॉफ्ट लॉन्चेस 3 न्यू AI मॉडेल्स म्हटलं आहे. आणि या 3 म्हणजे 3 मॉडेल्स त्यांनी तयार केलेले आहेत. मग 3 मॉडेल्स हे कोणते आहेत माहिती का? एक मॉडेल असं आहे की आपण बघा त्या AIला जर आपण बोललो तर ते व्हॉइस टायपर असणार आहे. म्हणजे व्हॉइस टायपर असणार आहे, इमेज प्रोड्युसिंग करणारं देखील आहे. ओके. आणि वेगवेगळी जी काय माहिती आहे ती माहिती प्रोव्हाइड करणारं देखील असणार आहे. अशा प्रकारचे हे काय मॉडेल्स आहेत हे तयार केलेले आपल्याला दिसून येतील. पुढे जाऊयात. 11वी रायसिना डायलॉग ही जी परिषद आहे ही कुठे आयोजित केली आहे? 100% हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे बरं का. तर रायसिना डायलॉग ही जी आहे ही नवी दिल्लीला आयोजित केलेली परिषद होती, हे देखील लक्षात घ्या. आणि परिषदेवर निश्चितच आत्ता प्रश्न आलाय तर आपण काही महत्त्वाच्या परिषदा बघून घेऊयात. लक्ष द्या. या ठिकाणी रायसिना डायलॉग ही 11वी या परिषदेची आवृत्ती होती, जी 5 मार्च ते 7 मार्चच्या दरम्यान पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर बघा IMC 2026 7 ते 9 मार्च या दरम्यान नवी दिल्लीला पार पडले. त्यानंतर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट ही जी आहे ही 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान दुबईला पार पडले. बघा, दुबई या ठिकाणी, म्हणून हे लक्षात राहू द्या. आणि पुढे जाऊयात आपण. या मार्च महिन्यातले आहेत मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2 ते 5 मार्च बार्सिलोना या ठिकाणी. आणि त्यानंतर ब्लॅक स्वान समिट ही जी आहे ही 5 ते 6 फेब्रुवारी
भुवनेश्वर या ठिकाणी पार पडली. नंतर इंडिया AI इम्पॅक्ट समिट आहे मित्रांनो, आणि जी 16 ते 20 फेब्रुवारी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. पुढे मार्च महिन्यातले आपण बघून घेऊयात. बघा, एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स जी आहे ती 11 ते 13 मार्च नवी दिल्लीला पार पडली. त्यानंतर बिमस्टेक प्रोग्राम जो आहे हा लॉन्च करण्यात आला 9 ते 15 मार्च मुंबई पुणे या भागामध्ये. आणि त्यानंतर बघा तर गॉटेक एक्सपो नावाची एक परिषद जी आहे ती 20 ते 23 मार्च या दरम्यान पुण्याला पार पडली. आणि पुढे कोल्ड वॉटर फिशर्स कॉन्फरन्स जी आहे ती 14 मार्चला श्रीनगर या ठिकाणी पार पडली. वर्ल्ड वॉटर डे कॉनक्लेव्ह नावाची ही जी परिषद आहे ही 23 मार्च 2026 या नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. आणि WHO ज्याला तुम्ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं देखील म्हणता, MC 14 26 ते 29 मार्च या ठिकाणी कॅमरून येथे पार पडली. आणि एप्रिल महिन्यातल्या बघा अतिशय महत्त्वाच्या, तर हे आता करंटचं आहे, तर वन हेल्थ समिट, ठीक आहे, आत्ताचा अतिशय जवळचा भाग 5 ते 7 एप्रिलला ही कुठे पार पडली, फ्रान्सला पार पडली. आणि त्यानंतर रँड सॅमवत सेमिनार जो आहे हा 9 ते 10 एप्रिल बंगळुरू या ठिकाणी परिषदेचा भाग होता तो, किंवा तिथे ती पार पडली. ब्रिक्स समिट जी आहे ती 14 ते 16 ऑक्टोंबर भारतामध्ये होणार आहे, हे देखील लक्षात राहू द्या. आणि त्याचबरोबर COP31 क्लायमेट कॉन्फरन्स जी आहे ती 9 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ही कुठे पार पडणार आहे, तुर्की या ठिकाणी ती आयोजित केली जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये. चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा मुद्दा बघा, एप्रिल 2026 मध्ये इराक हा जो देश आहे या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतीच कुणाची निवड करण्यात आलेली, त्यांचे सर्वोच्च नेते मोठ्या प्रमाणात मारले गेलेले होते मित्रांनो. तर निजार आमिदी अशा प्रकारे त्यांचं नाव आहे. आणि त्यांची काय केलेली सध्या नियुक्ती करण्यात आली, ही त्यांची इमेज आहे. आणि दिनांक काय होता, 11 एप्रिल 2026. नाव आहे बघा निजार अहमदी, 58 त्यांचं वय आहे. आणि इराकचे ते 10वे राष्ट्राध्यक्ष असणार, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. परीक्षेत हा देखील आपल्याला मुद्दा विचारला जाऊ शकतो. आणि त्यांचा पक्ष कोणता आहे बघा रे, तर PUK नावाचा पक्ष आहे, ज्याला पॅट्रिऑटिक म्हणजे ज्याला आपण देशभक्ती म्हणत नाहीत का तसं, पॅट्रिऑटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान, ओके, कुर्दिस्तान. आणि किती मतं मिळाली तर 90.08% मतं मिळाली. प्रतिस्पर्धी कोण होतं तर मुतान्ना आमिर नादिर हे होते. आणि मागील राष्ट्राध्यक्ष कोण होते तर अब्दुल लतीफ राशिद हे होते. राजधानी आहे बघा बगदाद. आणि चलन आहे इराकी दिनार आहे. आणि भाषा आहे अरबी. आणि महत्त्व काय आहे बघा रे, तर इराणचं महत्त्व काय तर इराणमध्ये नवीन नेतृत्वाची सुरुवात या ठिकाणी होऊ शकते. आणि राजकीय स्थिरतेसाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. आणि कुर्दिस्तान पक्षाचा प्रभाव हा अधिक आपल्याला दिसून येतोय कुर्दिस्तान, बरं का. आणि निष्कर्ष काय बघा, निजार अहमदी यांची निवड राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. आणि भविष्यातील जे काय धोरणं आहेत त्या धोरणावरती निश्चितच यांच्या माध्यमातून काय होऊ शकतं, काम होऊ शकतं किंवा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो. पुढे जाऊयात. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शाळा योजनेचे नवीन नाव जे आहे हे नाव या ठिकाणी स्वीकारण्यात आले किंवा देण्यात आले असं म्हणूयात आपण. तर आदर्श शाळा या योजनेला नामकरण झालेलं आहे, तर कुणाचं नाव दिलेलं आहे तर आत्ताच दिलं आहे 14 एप्रिलच्या दरम्यान. म्हणजे तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना असं या ठिकाणी काय केलं जाणार आहे, म्हटलं जाणार आहे. लक्षात राहू द्या, या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. ओके, लक्षात राहू द्या. चला आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, राज्यातील 8 जिल्ह्यातून शाळांची निवड केली होती. 992 शाळांना हा पुरस्कार दिलेला तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये दिसून येईल. असा वेगवेगळा प्रकार आहे. ओके, आता एवढं डीप जाण्याची गरज नाही आहे, ते वाचून घ्या तुम्ही. पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे ते देखील व्यवस्थित क्लिअर करूयात. बघा, भारतीय संविधान जे आहे
तर संविधानाच्या सिंधी भाषेतील अनुवाद जो आहे या अनुवादाचं प्रकाशन कुणाच्या हस्ते झालेलं आहे तर सिंधी अनुवादचं प्रकाशन हे भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पुढे जाऊयात आपण नंतरचा प्रश्न समजून घेऊयात. बघा आशा भोसले यांना विविध जे काय पुरस्कार आहेत हे पुरस्कार मिळालेले आहेत आणि एकूण बघा आशा भोसले यांना एकूण किती वेळा फिल्मफेअर जो पुरस्कार आहे हा 7 वेळा मिळालेला होता. किती वेळेस सुरुवातीला 1967 मध्ये मिळाला होता हे देखील लक्षात राहू द्या. ओके सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून तो पुरस्कार मिळाला होता आणि 1987 मध्ये नाईट अँगल ऑफ एशिया अवॉर्ड त्यांना मिळाला होता. 2000 मध्ये दादासाहेब फाळके खूप महत्त्वाचा अवॉर्ड आहे लक्षात राहू द्या. 2000ला 2002 मध्ये आयफाचा त्यांना सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक गायिका म्हणून पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये पद्मभूषण तर 2009 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2018 मध्ये बंग विभूषण पुरस्कार बंगाल सरकारच्या माध्यमातून दिला होता. 2021 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 2020चा तो पुरस्कार होता 21ला वितरण झालं होतं आणि त्यानंतर परत पुढे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना 2 वेळा मिळाले होते. ओके हे देखील लक्षात राहू द्या. पुढे फिल्मफेअर पुरस्कार 7 वेळा मिळाले होते. लता मंगेशकर पुरस्कार हे मध्य प्रदेश सरकारने दिला होता आणि ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाला होता 2 वेळा. ओके अशा प्रकारे आपण थोडंसं पुढे जाऊयात. हे महत्त्वाचे जे काय पुरस्कार असतात हे परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणून तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. 2026ची पहिली द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली अशा प्रकारे देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि त्याचं करेक्ट उत्तर काय बघा. द्विपक्षीय कमांडर कॉन्फरन्स म्हटलंय तर ती प्रामुख्याने नवी दिल्ली या ठिकाणी नौसेना भवन आहे का तिथे ती आयोजित करण्यात आली होती. फार काय पुन्हा बघायची आवश्यकता नाही. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा तर कोणत्या नक्षलवादी कमांडरच्या आत्मसमर्पणानंतर तेलंगणात नक्षलवादाचा अंत झाल्याचे मानले जात आहे तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा सोडी केशा अशा पद्धतीचं त्याचं उत्तर आहे आणि हे कमांडर होते कशाचे तर पीपल्स बघा पीपल्स त्यांची संघटना आहे. पीपल्स नक्षलवादी संघटना होती पीपल्स कॉन्फरन्स गनिमी गनिमी या पद्धतीने त्यांची ती काय होती तर संस्था होती किंवा त्याला आपण काय म्हणूयात कंपनी होती. एवढं काय फार डीपमध्ये विचारलं जाणार नाही म्हणून काय लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. पुढे जाऊयात. बघा 2026च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचे स्वागत करण्यासाठी लीला नावाचा हा जो रोबोट आहे बघा ह्युमनॉइड रोबोट आहे बघा ह्युमनॉइड रोबोट आणि हा जो रोबोट आहे तो कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने तयार केला तर काय आहे पुदुचेरी असं त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. चला बघा उन्नत कृषी महोत्सव 2026चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो अशा प्रकारे जो महोत्सव आहे हा महोत्सव प्रामुख्याने मध्य प्रदेश या राज्यामध्ये काय केला तर आयोजित केला होता आणि कधी आयोजित केला होता 11 ते 13 एप्रिलच्या दरम्यान हा आयोजित केला होता. ओके लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर बघा नंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात कारण हा आपला शेवटचा आता थोडंसं आपण पुढे गेलोत कारण 10 प्रश्न आपले झालेले आहेत कारण हे मी नंतरच्या सेशनमध्ये बाकीचे प्रश्न कव्हर करतो थोड्या वेळाने. तोपर्यंत इथपर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे तो निश्चित तुम्ही बघा तुम्हाला फायदा होईल. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.